नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी सरळ सेवा भरती 2024 अंतर्गत दोन महत्वाच्या परीक्षा, दोन महत्वाच्या मंत्रालयाअंतर्गत दोन परीक्षा एकत्र होत आहेत. समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम सारखा आहे. परीक्षा एका दिवशी होणार आहे. त्यामध्ये जे महत्वाचे विषय आहेत, जसं आपण समाजशास्त्र, समाजकार्य बघतो आहे, त्याच दर्जाचा, त्याच लेवलचा असलेला अभ्यासक्रम जो आहे तो विज्ञान व अभियांत्रिकी. समजून घेऊया की विज्ञान व अभियांत्रिकी काय आहे, विज्ञान म्हणजे काय, अभियांत्रिकी म्हणजे काय, आणि याला ब्रॉड कन्सेप्टला जॉईन केल्यानंतर याचा काय अर्थ निघतो. आता आपल्या पुढे प्रश्न पडलाय की विज्ञान व अभियांत्रिकी हा जो काही विषय दिला आणि जो अभ्यासक्रम दिला तो बाकी परीक्षेमध्ये असलेलं विज्ञान, जनरल सायन्स किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजी पेक्षा वेगळा आहे. समजा PSI STI ची तयारी करत असणारे जे विद्यार्थी असतील त्यांना असलेला अभ्यासक्रम, त्यांना विचारलेले जात असलेले प्रश्न आणि आपल्याला विचारत असलेला प्रश्न किंवा आपल्याला दिलेला अभ्यासक्रम हे आपल्याला समजून घ्यायचे की वेगळा कसा आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये आपण अभ्यासक्रम बघूया जो ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, तुमच्यापर्यंत पण पोहोचलाय. दुसरा टप्प्यामध्ये आपण बघू की सरळ सेवा भरती समाज कल्याण अध्ययनच्या अंतर किंवा समाज कल्याणला हा सिलेबस का दिला. बाकी परीक्षेमध्ये जो PSI STI ला विचारलेला अभ्यासक्रम वेगळा आहे आणि आपला कसा काय वेगळा आहे. या वेगळा जो पण आहे तो काय आहे आणि हा अभ्यासक्रम आपल्या परीक्षेला काय दिला. नंतर आपण याला एक सामाजिक दृष्टिकोनातून पण बघणार आहे. म्हणून सुरुवात करूया आपण या अभ्यासक्रमा रिलेटेड. जे विद्यार्थी लाईव्हला लेक्चरला होते आणि जे विद्यार्थी आज रेकॉर्डिंग मध्ये बघत आहेत, जवळजवळ लाईव्ह आणि रेकॉर्डिंग मध्ये दोघांमध्ये एकच सांगतोय की हा जो काही अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाला आपण कशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे महत्वाचा आहे. जर अभ्यासक्रम आपल्या परीक्षेला हाच का दिला याचं जर उत्तर मिळालं आपल्याला तर येणाऱ्या प्रश्नांपर्यंत पण आपण सहज जाणार आहे. मला हे विचारायचं आहे की समाज कल्याण अध्ययनाच्या अंतर्गत समाजशास्त्राचा तुम्ही अभ्यास केला असेल, समाज कार्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, कल्याणकारी राज्याचा आपण अभ्यास केलाय, संविधानाचा अभ्यास केलाय किंवा करत असाल तर यालाच आपल्याला विज्ञान आणि अभियांत्रिकीचा घटक त्याच्याशी जोडायचा आहे. तो कसा जोडून देतोय मी बघू आणि ऑप्शन ABCD कसे तयार होतील ते पण आपण बघणार आहे. सुरुवात करूया आपण अभ्यासक्रमातून. विज्ञान व अभियांत्रिकी हा जो काही अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे यामध्ये पहिला जो महत्वाचा घटक आहे किंवा महत्वाचा अभ्यासक्रमाचा भाग आहे तो वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोन. वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोन. वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन हे वाचल्या वाचल्या आपल्याला समाज कल्याणच्या परीक्षा देतोय हे लक्षात येत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोन हे मी फंडामेंटल ड्युटीज मध्ये अभ्यासलेला आहे. सोसायटी आहे, समाज आहे, समाजाचा एक महत्वाचा जो भाग आहे मानव किंवा आपण व्यक्ती, या व्यक्तीच्या काही ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत, ज्याला मूलभूत कर्तव्य म्हटलं. संविधानामध्ये आपल्याला जो वेगवेगळे भाग आपण केले संविधानाचे, एक भागामध्ये आपण बघितली प्रस्तावना, फंडामेंटल ज्याला प्रिअम्बल म्हटलं, प्रस्तावना म्हटलं. दुसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. पुढे गेलो की मार्गदर्शक तत्वे आहेत आणि त्याच्या पुढे गेलो आपण तर व्यक्तीला काही ड्युटीज पण दिलेल्या आहेत. व्यक्तीला ड्युटीज मध्ये आपण बघतोय की त्यामध्ये व्यक्तीने कसं वागावं, समाजात कसं वागावं, देशामध्ये. तर यामध्ये आपल्याला दिसते की फंडामेंटल ड्युटीज मध्ये मी वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोनातून वागेल. म्हणजे काय झालं की आपल्या परीक्षेशी जुळत आहे, आपल्या परीक्षेशी जुळत अनेक घटकात मधला एक पार्ट मी इंट्रोडक्शन मध्ये घेताना तुम्हाला सांगतोय. यस, म्हणजे आपल्याला जो सिलेबस दिलाय त्याचं नेचर, त्याची फिलॉसॉफी,
आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि इतर परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये कसा फरक पडतो आहे हे लक्षात येईल. म्हणून मी काय करणार आहे, पुढे तुम्हाला विज्ञान अभियांत्रिकी आणि महत्वाचा जो शब्द आहे तो समाज, सोसायटी याच्याशी जोडणार आहे आणि मग या तिन्हीचा अभ्यास आपण सोबत सोबत करणार आहे. मग त्याला तुम्ही म्हणा समाजशास्त्राशी जोडणे, समाज कार्याशी जोडणे, राज्य व्यवस्थेशी जोडणे, मानवी हक्काशी जोडणे, हे सगळं आपण बघूया. आपल्या इतिहासाशी जोडणे, मॉडर्न हिस्ट्रीशी जोडणे. इथे दिलाय मॉडर्न शब्द, मॉडर्न शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते पण बघू. विज्ञानाचे स्वरूप काय, नेचर काय. पुढे आपण बघू की विज्ञान म्हणजे काय, तर क्रमबद्ध पद्धती असते, व्यवस्थित पद्धती आहे ना, लॉजिक. पुढे आपण बघू विज्ञानाचे पूर्व गृहीतके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान. मेन घटक हे समजणं अपेक्षित आहे की जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची लिंक आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या वेगवेगळ्या विषयांशी जुळते का, तर यस जुळते आहे, हे आपल्याला पहिले बघायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला शिरायचं आहे. म्हणजे आपल्याला जेवढे काही ऑप्शन येणार आहेत ते आपल्याला क्लिअर कट होतील, कुठेही आपल्याला अडचण येणार नाही. वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोन याला मी अंडरलाईन केली. दुसरं आधुनिकीकरण जे आहे, मॉडर्न ज्याला शब्द वापरणार आहे आपण, आधुनिकीकरण आणि विज्ञान. विज्ञान आणि आधुनिकीकरण. आधुनिक शब्दाचा अर्थ आपण बघू, ज्याला मॉडर्न शब्द वापरला जाते, मॉडर्न हिस्ट्री, मॉडर्न एज्युकेशन. आता तुम्ही जे काही शिकताय हे मॉडर्न आहे. मॉडर्न याला काय बेस असतो, याचा केंद्रबिंदू मानव हा असतो, ह्युमन. मानव हा केंद्रबिंदू आहे, मानवासाठी अभ्यास आहे, मानव केंद्रित अभ्यासक्रम आहे. समजण्याचा प्रयत्न करू. आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार काय आहेत, आधुनिकीकरण व भारत काय आहे, भारताच्या समस्या काय. म्हणून जे काही विज्ञान तंत्रज्ञान विकसित झालाय, विकसित होत आहे, मानव केंद्रित विचारसरणीने समाजामध्ये जो अंधकारमय युग नष्ट झाला, जो इनलाइटमेंटचा जो काळ आलाय, ज्याला म्हणून आपण प्रकाश वर्ष जे आलाय, त्याचा मूळ केंद्र जो आहे तो मानव आहे. म्हणजे मानव आहे म्हणजे समाज आहे. समाजाचा विकास कसा होतो, जो काही शोध लागलाय, जे काही आपल्याला मिळालेला आहे, ज्या पद्धतीने विकसित होत आहे टेक्नॉलॉजी, त्याचा समाजामध्ये काय फायदा होत आहे. उदाहरणार्थ लसीकरण आपल्याला माहिती आहे, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये लसी निघाल्या आहेत, विज्ञानाने प्रगती केली, लसी निघतायत आणि आपण बघतो की त्याचा समाजाला किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला. भारतात असलेल्या समस्येचा त्याला किती मोठ्या प्रमाणात आपल्याला हातभार लागताय ते समस्या सोडवण्यासाठी. जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगती बघत असाल, जागतिक स्तरावर पण जर आपण बघितलं तर एक खूप मोठी प्रगती झाली. मी सकाळच्या लाईव्ह लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना उदाहरण दिलंय की राईट्स बंधू आहेत, त्यांनी विमान उडेल किंवा मानव उडेल यासाठी ग्राउंडवर एका प्रयोग केले आहेत आणि 7-8 फूट फक्त विमान उडलंय आणि तो काळ आत्ताच आहे. 1904 1905 पर्यंत जर बघितलं आपण तर आपण 7-8 फूट फक्त विमान उडलंय. तेच 1960-70च्या दशकात आलो तर आपण विमानाच्या या कल्पनेच्या पुढे गेलो आणि चंद्रापर्यंत पोहोचलो. ही जी काही प्रगती आपल्याला दिसते आहे जागतिक स्तरावर, भारतीय स्तरावर जरी बघितली तरी भारताने पण खूप मोठ्या प्रमाणात, खूप चांगल्या पद्धतीने ही विकास, डेव्हलपमेंट आणि प्रगती, वैज्ञानिक प्रगती आपल्याला दिसते. न्यूक्लिअरची असेल, सॅटेलाइट इस्रो असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक प्रगती विज्ञानामध्ये, आपल्याला तंत्रज्ञानामध्ये आपण बघतोय. टेक्नॉलॉजी किती वाढली आहे. विज्ञान काय ते बघू, विज्ञानातले सिद्धांत कसे तयार होतात ते बघू. न्यूटनचा लॉ कसा तयार होते, न्यूटन लॉ असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतील कसा तयार होते, याला किती मोठा कालखंड लागतो. आणि नंतर टेक्नॉलॉजी जी आहे, तंत्रज्ञान जे आहे ते किती फास्ट विकसित होते. आता आपण बघतोय हे सगळं तुम्ही ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून लाईव्ह बघताय. ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून
ही जी काही टेक्नॉलॉजी आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. लाईट हा कन्सेप्ट समजण्यासाठी, लाईटचा पूर्ण बेस तयार होण्यासाठी आपल्याला दिसते की सायन्समध्ये मोठी प्रगती झाली आणि त्याचा उपयोग ज्याला टेक्नॉलॉजी म्हणू तो खूप फास्ट होतो. ऑप्टिकल फायबर्स आहे, ऑप्टिकल फायबरच्या मुळे आपल्याला फास्ट मध्ये हे तंत्रज्ञान दिसते. वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरे तसेच ग्रामीण जीवनावर कसा परिणाम झाला आहे, परिणाम बघूया. 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. तिथे असलेले आरोग्य, तिथे असलेल्या सुखसुविधा हे आपल्याला सगळं बघायचं आहे. आणि शेवटचा पॉइंट जो आहे तर भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय काय, उदाहरणार्थ ऊर्जा. टेक्नॉलॉजी मध्ये आपण आता बघतोय की ऊर्जेमध्ये सोलर एनर्जी पासून रिन्युएबल एनर्जी पर्यंतचा जो काही आपला टप्पा आहे, सुरुवात जर बघितली आपण तर सॉलिड म्हणजे कोळसा किंवा इंधनापासून आपण एनर्जी, किंवा रेल्वेचं उदाहरण घ्या तर कोळसा हळूहळू सॉलिड आहे, नंतर पेट्रोलियम, लिक्विड, गॅस, आता तर चार्जिंग. मग काय दिसते की काय समस्या आहे, त्या समस्येच्या उपाययोजनाच्या रिलेटेड आपल्याला दिसते की ऊर्जा, अन्नधान्याची समस्या वर आपण कशी मात मिळवली. टेक्नॉलॉजी आपण बघतोय की हरित क्रांतीच्या संदर्भात आपण बघितलं तर सामाजिक रित्या पण दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या होत्या. जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की जो काही महत्वाचा घटक आहे यामध्ये आपण बघितलं की शासनाने कायदे केले आणि या कायद्यामध्ये असे काही कायदे केले की ज्यामध्ये जमिनी पडीत होत्या त्या जमिनी वलिता खाली आणल्या, पिकाखाली आणल्या, पण क्षेत्र एका मर्यादेच्या पुढे वाढणार नाही. म्हणून तुम्ही बघत असाल की जो कसेल त्याची जमीन, आणि इतिहासामध्ये तुम्हाला महत्वाचे रयतवारी, महालवारी है ना, बलुतेदार वगैरेच्या कन्सेप्ट आहे. तर आपल्याला काय दिसते, देश स्वतंत्र झाल्यानंतर शेतीच्या संदर्भात जर बघितलं आपण तर सगळं क्षेत्र जे आहे ते आपण जे पडीक होतं त्याला आपण पिकाखाली आणलं. त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं की एका मर्यादेच्या पलीकडे आता हे वाढवता येत नाही. म्हणून आपण काय केलं की पिकामध्ये पर हेक्टर पर क्विंटल जे आहे त्याचे उत्पादन वाढवण्यावर फोकस केला आणि त्यामध्ये आपल्याला जी मदत मिळाली ते तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. त्यासाठी आपण पर हेक्टरी उत्पादन वाढवलं. जिथे कुठे 5 क्विंटल गहू तयार होत होता तिथे आता आपण 15 क्विंटल, 30 क्विंटल. ते कशासाठी, त्यामध्ये आपण हायब्रिड बियाणे आणले, आपण फर्टिलायझर आणलं, इरिगेशन्स आणले. दॅट इज द टेक्नॉलॉजी. म्हणून अन्नधान्यावर कशी समस्या आपण कसं मात मिळवली हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून आपण याचा डीप मध्ये अभ्यास करू. अन्नधान्याच्या रिलेटेड अभ्यास करणार आहे आपण. आणि पुढे जर आपण गेलो तर लोकसंख्या समस्या, एक लोकसंख्या टॉपिक शिकवताना मी सांगितलंय की आपल्या इथं लोकसंख्या ही समस्या आहे, पण ते युरोपमध्ये लोकसंख्या ही समस्या नाही. म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचं जे काही दोहन केल्या जाते त्याच्यातून आपल्या लक्षात येते की लोकसंख्या, मग याचा उपयोग कसा करता येईल, टेक्नॉलॉजीचा कसा आपल्याला वापर करता येईल. पर्यावरण असेल, शैक्षणिक असेल, गृहनिर्माण असेल, परिवहन, संपर्क या संबंधीच्या आपल्याला समस्या. जर आपण एकूणच अभ्यासक्रम बघितला तर आपल्याला आतापर्यंतच्या बाबींमध्ये ही एक गोष्ट लक्षात येते आहे की जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये जो भाग आपल्याला दिलाय त्याचे मी 3 सेक्शन तयार करणार आहे. एक आहे ज्याला आपण म्हणणार आहे विज्ञान. दुसरा जो भाग आहे ज्याला अभियांत्रिकी शब्द वापरलाय, अभियांत्रिकी. पण याचा उपयोग विज्ञानाची प्रगती स्लो होत असते. म्हणजे न्यूटनचे लॉ असतील किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स असतील किंवा सिद्धांत, प्रिन्सिपल्स, थेअरी तयार व्हायला वेळ लागतो. पण तेच जर आपण बघितलं, पुढे बघणार आपण चार्ट मध्ये, की याच्या आधारावर जे अप्लाइड सायन्स तयार होते, म्हणजे टेक्नॉलॉजी जे तयार होते त्यातला एक भाग अभियांत्रिकी म्हणणार आहे आपण. जेव्हा ही टेक्नॉलॉजी तयार होते, अप्लाइड सायन्स तयार होते, ती ही फार फास्ट चालते, त्याच्या तुलनेत स्लो असते. आता हे दोन्ही गोष्टी आपण सोसायटी सोबत जोडणार आहे. इथं नाव लिहिणार आहे समाज, म्हणजेच जो आपला
दारिद्र्य, गरीब, बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, बालक, आरोग्य, शिक्षण, यामध्ये आपल्याला हे सगळ्या कन्सेप्ट लावायचे आहेत. म्हणजे आपला सिलेबस हा व्यवस्थित कंप्लीट होईल. सिलेबसला विचारलेल्या प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांच्या रिलेटेड आपल्याला होईल. आपण जर बघितलं, जर याचा स्पीड काउंट केला तर सगळ्यात फास्टेस्ट स्पीड इथं आहे. आता आपण बघतोय ऑप्टिकल फायबरनी किती प्रगती झाली. इंटरनेट आलाय, पहिले फक्त आवाज जात होता, मग आता तुम्ही बघताय की व्हॉट्सअप कॉल, मेसेजही करताय, व्हॉट्सअप येत आहे, व्हिडिओ पाठवताय. ऑप्टिकल फायबरनी टेक्नॉलॉजी ज्याला म्हणू आपण, टेक्नॉलॉजी खूप फास्टेस्ट मूव्ह होते. फास्टेस्ट त्याचा ज्याच्यावर टेक्नॉलॉजी आहे ते सायन्स मात्र स्लो असतो, हळूहळू डेव्हलप होतो. म्हणजे एक 100 वर्ष लागली असतील या एखाद्या कन्सेप्ट कव्हर व्हायला, पण त्याच्यावर टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला फार कमी वेळेमध्ये फास्ट होते. आणि हे सोसायटीमध्ये लावायला पुन्हा याचा स्पीड स्लो जातो. म्हणून आपल्याला अभ्यासक्रम या 3 व्यवस्थित टप्प्यांमध्ये अभ्यासायचा आहे. जर आपण या 3 टप्प्यामध्ये जर बघितलं, मग मानव केंद्रित ज्याला म्हणू किंवा वैज्ञानिक विचारसरणीचा जर आपण भाग केला, तर याला जोडताना मी अधिक तुम्हाला काही कन्सेप्ट जोडून देतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा पॉइंट कसा अभ्यासायचा आहे. 3 तर भाग झाले. आता सुरुवातीच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी म्हटले की वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोन हे मूलभूत कर्तव्यामध्ये मी वाचलेला आहे. मूलभूत कर्तव्याची मला आठवण होते की मानव व्यक्ती किंवा देशातल्या नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून लॉजिक, तर्क या आधारावर या गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजे काय झालं, व्यक्तीला पण एक कर्तव्य दिलेले आहेत. व्यक्तीने असं वागावं, शासनाने पण असं वागावं. शासन, प्रशासन आणि हे सगळं माहिती आपल्याला कुठे दिसते, संविधानामध्ये दिसते. एकूणच आपल्याला असं लक्षात येते की संविधानामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. संविधानाने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे, विसरता कामा नये. प्रशासन जे असेल, समाज कल्याण प्रशासन जे असेल ते कसं चालेल, प्रशासन कसं चालेल, बुवाबाजीवर चालेल का विज्ञानावर चालेल, विज्ञानावर चालेल. व्यक्तीने कसं चालायचं, व्यक्तीने पण मानव केंद्रित जो विकास झालेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यांनी चालायचं. म्हणून मी इथे तुम्हाला एक विषय अजून जोडून देतो की याचा संबंध आपण राज्य व्यवस्था किंवा राज्यशास्त्र किंवा प्रशासन शब्द वापरा, एकच आहे. म्हणून याला मी नाव देणार आहे सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन. मराठीमध्ये म्हणू आपण सामाजिक कल्याण प्रशासन. कसं असेल, लॉजिक, क्रम वर आधारित असेल. म्हणून संविधानाचा संबंध आपण मध्ये घेणार आहे आणि समाज कल्याण प्रशासनाचा संबंध आपल्याला इथे घ्यायचा आहे. म्हणून आर्टिकल मध्ये चांगली बसतोय आपण का, तर मानव केंद्रित विकासामध्ये जो काही विज्ञान शब्द येतो तो मानव विकासासाठी येतो. म्हणून जे काही व्यवस्था असेल, जो काही समाज असेल तो मानव केंद्रित असणार आहे. म्हणून मानवाचा विकास होण्यासाठी त्याच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे. बुद्धीच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचं त्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, आरोग्य है ना, शिक्षण, ह्या गोष्टी पाहिजे. आणि हे साध्य होत आहेत या आपल्या 5 मुद्द्यांनी. म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा अभियांत्रिकी हा विषय कशा पद्धतीने हँडल करायचा आहे, तत्वज्ञान फिलॉसॉफिकल कसा बघायचा आहे, तर याला 3 भागात बघायचं आहे. 2 तर ते शब्द आहे, त्याला समाज जोडायचा आहे. समाज जोडताना आता आधुनिक समाज जोडायचा आहे, आधुनिक कायदे, आधुनिक विचारसरणी जोडायचे, म्हणजे संविधानाशी जोडायचं आहे. संविधानाशी जोडतोय म्हणजे समाज कल्याण प्रशासनाशी जोडताय. हे सगळं जे काय आपल्याला दिसतंय मानव केंद्रित, ते आधुनिक भारत, आधुनिक समाज, आधुनिक विज्ञानच्या आधारावर दिसते. म्हणून आपल्याला दुसरा जो घटक आहे, दुसरा जो पार्ट आपल्याला दिसतोय, तो दुसऱ्या पार्ट मध्ये काय आहे, तर दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला दिसते की आधुनिक. आधुनिक शब्द काय आहे, तर याची पण एक संकल्पना देतो आणि आपण पुढे जाऊ. आधुनिक शब्द म्हणजे काय, मॉडर्न. आता जे काही आपण एज्युकेशन घेते मॉडर्न एज्युकेशन आहे. समजा कोणी BA बॅचलर इन आर्ट झालेला आहे, त्यांनी काय अभ्यास केलाय,
समजा त्यांनी इंग्लिश लिटरेचरचा अभ्यास केला, तर इंग्लिश लिटरेचर मध्ये काय केलं त्याने जो काही अभ्यास केला, जे काही फिलॉसॉफी शिकली, जे काही प्रिन्सिपल शिकले, ते सायन्स बेस आहेत. म्हणून शास्त्र पुढे आपण नाव देणार, पुढे आपण विभागणी करणार आहे की जे काही विज्ञान आहे त्या विज्ञानाला दोन भागात आपण बघणार, एक नॅचरल सायन्स आणि दुसरा जो सेक्शन आहे ज्याला सोशल सायन्स म्हणून सामाजिक विज्ञान, समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये किंवा समाजामध्ये असलेले जे काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक आहे. पूर्वी कसं होतं की जी काही समस्या आहे देवाने दिली, देवांमुळे झालं, देव त्याला हे करेल, तसं नाही. आता प्रत्येक गोष्टीच्या मुळामध्ये जाताना त्याचा क्रम लावायचा आहे. म्हणून आधुनिक जो शब्द आहे किंवा आधुनिकता जो शब्द आपल्याला दिसते, मॉडर्न, हा कसा जोडायचा? पहिला पॉईंट जो आहे तो मी कसा जोडला, तर तो जोडताना विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, समाज, राज्यव्यवस्था, समाज कल्याण, प्रशासन या अँगलनी बघतोय. जेव्हा मी याला ओपन करेल त्यावेळेला तुम्हाला विज्ञानाचे स्वरूप लक्षात येईल, विज्ञानाचे पूर्वगृहितके दिसतील, शास्त्रीय पद्धती दिसतील. ते दुसरं तिसरं काही नसून आपल्या हे सगळे विषयांशी जोडायचं आहे. म्हणजे आपले ABCD जे काही ऑप्शन येतील ते लक्षात येतील. आता दुसऱ्या पॉईंट कडे जातो आणि तो पॉईंट मी एक्सप्लेन करतोय. आधुनिकीकरण किंवा आधुनिक, पहिले आधुनिक शब्दाचा अभ्यास करूया. मॉडर्न हिस्ट्री, आधुनिक भारत काय कन्सेप्ट आहे. तर बघा, युरोपमध्ये इसवी सन पूर्व काळात, इसवी सन मध्ये जर गेलो आपण 14व व 15व्या शतकामध्ये, तर युरोपमध्ये इनलायटनमेंटचा काळ आहे. म्हणजे तिथं पण पूर्वी असाच देव 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 अंधकारमय युग होतं. आता अंधकारमय युगातून हळूहळू मानव केंद्रित समाज युरोपमध्ये तयार झाला आहे. आणि हा जो काही युरोप भाग आहे, या युरोपमध्ये मानवाला महत्व यायला लागलं, मानव केंद्रित सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मानव म्हणजे बुद्धी, स्वातंत्र्य, समता, बंधुता. आणि जर इतिहासात गेलो आपण तर फ्रान्स रिव्हॉल्युशन हा त्याचा एक महत्वाचा टप्पा दिसतो. आपण जे साहित्य तयार होत आहे ते आधुनिक साहित्य तयार होत आहे. मानव केंद्रित साहित्य दिसेल तुम्हाला, पेंटिंग मानव केंद्रित दिसेल, मोनालिसाचं चित्र आहे मानव केंद्रित आहे, लिटरेचर आहे, रोमॅन्टिझम वर लिटरेचर आहे. तर काय दिसते आपल्याला, मानव केंद्रित साहित्य, मानव केंद्रित पेंटिंग, मानव केंद्रित. आणि हळूहळू हे विकसित होत 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 याचा रिझल्ट आपल्याला कुठं दिसते, तर आपल्याला दिसते की फ्रान्स रिव्हॉल्युशन मध्ये दिसते. आणि इथून मानवाची, आपण मानव काय आहे, त्याची बुद्धी काय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, की मानव आहे तर त्याला स्वातंत्र्य पाहिजे, त्याला समता पाहिजे, त्याला संधी पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला यायला लागल्या. आणि हळूहळू आपल्या देशामध्ये ब्रिटिशांसोबत हे पण वारे आपल्या देशात येतात. आणि आपल्याला दिसते की राजा राममोहन राय असतील, महात्मा फुले असतील, यांनी मानव केंद्रित समाजाला बघण्याचा सुरुवात केली. आणि जे काही बाबी आपल्याकडे प्रभावाने दिसून येत होत्या, सतीची चाल दिसून येत होती, जाती अस्पृश्यता दिसत होती, त्या समस्येचं सोल्युशन आपल्याला या माध्यमातून मिळते आहे, समाजशास्त्रातून मिळते आहे. मानव केंद्रित सगळ्या गोष्टीचं, मानव केंद्रित शिक्षणाचा हा, म्हणून आधुनिक या शब्दाच्या मध्ये आपल्याला हे पण गोष्ट दिसते, समाजशास्त्र विकसित झालेलं दिसते. पुढे आपण शास्त्राच्या अंतर्गत घेणार आहे. समाजशास्त्र आहे, समाज कार्य आहे. जर आताचा भाग जर बघितला तुम्ही, ग्रुप ए ला खूप मोठा सिलेबस आहे आणि तोच मी गट ब ला पण देतोय, कारण तुमची कॉम्पिटिशन गट ब च्या विद्यार्थ्यांना, गट आ च्या विद्यार्थ्यांशी आहे. ऑलरेडी त्यांचा खूप झालेला आहे. समाज कल्याण प्रशासनचा जो घटक आहे, कोतापल्ले सरांचं पुस्तक आहे बघा, समाज कल्याण प्रशासनावर, करावं लागेल ते. जोपर्यंत ते करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समस्या करणार नाही. त्या समस्येचा आधुनिक विचारच्या अँगलने, विज्ञानाच्या विचारच्या अँगलने होणार नाही. म्हणून आपल्याला काय दिसते की सामाजिक स्तरावर बदल झालेले दिसतात. हे फार स्लो असते. पहिल्या सुरुवातीला सांगितलं स्लो आहे. याला विज्ञानाची आधार भेटला. विज्ञानाचा आधार काय भेटला, मानवतावाद भेटला. आणि आपल्याला दिसते की हा एक भाग डेव्हलप होते आणि दुसरा जो भाग आहे ज्याला आपण
सायन्स म्हणू, बेसिक सायन्स म्हणू, तो विकसित होते, ज्याला आपण म्हणू जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि याच्यातून तयार होते टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, आणि तंत्रज्ञानाचा उपयोग पुन्हा सामान्य लोकांना, समाजाला होतो का ते बघायचं. यस, त्याला आपण प्रगती म्हणू. समस्याचं सोल्युशन म्हणू आपण त्याला. यस, लसीकरण आहे. खूप पूर्वी लोक पोलिओच्या आजाराने अपंग व्हायचे, आता त्याच्यावर लस निघाली, आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण मोठ्या प्रमाणात करतोय. आता त्याच्यामध्ये खूप जास्त अधिक वाढ झाली. तुम्ही बघताय कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला वाटलं की मानवजात आता नष्ट होऊन जाईल, पण तंत्रज्ञानाचा वापर केला आपण, एवढा फास्ट डाटा कॅल्क्युलेट केला, आणि त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला. नवीन लसी तयार झाल्या, आणि लस तयार झाली, पुन्हा मानवतेने पुन्हा दीर्घ श्वास सोडला की अरे वा, आता आपण जगू शकतो, पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व राहणार आहे. कशाच्या आधारावर? विज्ञानाच्या आधारावर, मानव केंद्रित ज्या गोष्टी आहेत त्याच्या आधारावर टेक्नॉलॉजी तयार झाली, आणि त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग पुन्हा मानवाला दिला, म्हणजे समाजाला दिला, हे बघायचं आहे. म्हणून याला म्हणून आधुनिकीकरण विज्ञान. आधुनिकीकरण म्हणजे काय समजताय तुम्ही? आधुनिकीकरण म्हणजे रस्ते, फ्लायओव्हर, हे झाला एक भाग, पण त्याचा समाजाला जो महत्वाचा घटक जो पडतो समाजामध्ये, शिक्षणाचं प्रमाण, ही किती चांगली गोष्ट, ऑनलाईन तुमच्यापर्यंत पोहोचते. पूर्वी या इथं यावं लागे, जावं लागे, इथे सगळं करा. आता आमचा, म्हणून मी तो लद्दाख मध्ये असलेला एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थी -30°C मध्ये असताना अभ्यास करतो, टेक्नॉलॉजीचा फायदा झाला. गडचिरोलीमध्ये बसलेला विद्यार्थी पण अभ्यास करतो, ऑनलाईन आहे, टेक्नॉलॉजीचा फायदा झाला. गृहिणी ज्यांचं घरचं कामकाज करायचंय, मुलं बाळ सांभाळायचंय, ते पण आता अपेक्षा करणार आहेत, आणि त्यांचा रिझल्ट येतोय. 1 मध्ये बघितलाय मी, महिला बाल विकास मध्ये बघितलाय. टेक्नॉलॉजीचा खूप मोठा उपयोग, फायदा होतोय आपल्याला. ऑनलाईन सगळ्या गोष्टी देत आहे, डाटा एवढा मोठा कलेक्ट होत आहे. काही विद्यार्थी म्हणतात सर ऑफलाईन नाहीये का? मी म्हटलं नाहीये, ऑफलाईन टोटल बॅच समाज सेवेची आम्ही ऑनलाईन करून टाकलेली आहे ना. आणि तो ऑफलाईन मागतो म्हणजे किती प्राचीन काळातली मागतोय, खूप प्राचीन मध्ये असतो है ना. इतक्या लांब यायची काहीच गरज नाहीये. हा, आता तुम्ही म्हणता की अभ्यास होत नाही, हे होत नाही, ते होत नाही, वाचता येत नाही, ते सगळं आपले वेगवेगळे काय म्हणून त्याला चोचले असतात, ज्याला काहीच मिळत नाही. त्याला जर मिळालं तर तो किती त्याचा थँकफुल राहतो है ना. तर त्याचा उपयोग महत्वाचा आहे, टेक्नॉलॉजीचा उपयोग महत्वाचा आहे. पण आधुनिकीकरणाचे प्रकार आपण बघणार आहे पुढे. आधुनिकीकरण व भारताच्या समस्या बघत आहे, सांगितलंय तुम्हाला. खूप साऱ्या समस्याचं लिस्ट घेऊया, त्याचे त्या ठिकाणी असलेले फायदे घेऊया. तर तुम्हाला आधुनिकीकरण म्हणजे दुसरा पॉईंट समजला अशी एक अपेक्षा करतो, आणि आपण पुढे जाऊया. तिसरा जो पॉइंट आहे, जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगती. यस, जागतिक स्तरावर पण, आणि याचा बेस जो आहे टेक्नॉलॉजीचा, जो मानव आहे, हा मानव केंद्रित आहे. त्यामुळे असं नाही की अमेरिकेने लसीचा शोध लावलाय कोरोनाच्या काळात, वॅक्सिन तयार केली म्हणून आपल्या दुसऱ्याला द्यायचं नाही असं नाही. उलट सगळ्यांनी मिळून काम करायचं, सगळ्यांनी एकमेकांना द्यायचं, कारण मानव जात आपल्याला टिकवायची आहे, त्याला जगवायचं आहे. म्हणून जो काही शोध लागलाय तो सगळ्यांना देऊया आपण. अन्नधान्याचा शोध लागलाय, हायब्रिड वाहनाचा शोध लागलाय, तो काही धरून ठेवला नाही, दिला आहे तो. तुमच्या देशात घ्या, हायब्रिड वाहन घ्या है ना. आता तर जेनेटिक बीटी कॉटन वगैरे आलाय, बघता तुम्ही, बीटी ब्रिंजल आलाय. काय झालं, उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. म्हणून अन्नधान्याच्या रिलेटेड पुढे जाऊ, पण आपल्याला दिसतं की जागतिक स्तरावर वैज्ञानिक प्रगती, आणि हे सगळ्यांना त्याचा फायदा. म्हणून भारतीय अभियांत्रिकीच्या रिलेटेड पण आपण जर बघितलं की वैज्ञानिक प्रगती कशी झाली, भारतामध्ये कशी झाली. आपल्याकडे जर बघत असाल तुम्ही, सॉफ्टवेअर पर्यंत आपण चांगल्या पद्धतीने केलंय. ब्रिटिश काळात इंग्लिशची आपण शिकलो, इंग्लिश, आणि पुढे आपण जर बघितलं तर आपल्याला याचा फायदा झाला, टेक्नॉलॉजीचा फायदा झाला. सॉफ्टवेअर इंजिनियर आज बघतोय आपण. काय दिसतं की जगाच्या स्तरावर जर आपण बघितलं तर भारताने खूप लवकर मोठ्या प्रमाणात प्रगती केली, ज्यासाठी पुन्हा समाजातला काही भाग
महत्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलाय, संकुचित ठेवला असता तर नसतं झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये म्हटलं आहे, मानव केंद्रित, फंडामेंटल राईट्स, कल्याणकारी राज्य. प्रत्येकाला समता पाहिजे, प्रत्येकाला संधी पाहिजे. तो या जातीचा आहे म्हणून त्याला संधी नाकारणं नाही, सगळ्यांना. कारण मानव आहे, मानवाला बुद्धी आहे, बुद्धीचा विकास म्हणजे समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास. म्हणून बुद्धीचा विकास होण्यासाठी त्याला स्वातंत्र्य पाहिजे, त्याला समता पाहिजे, त्याला बंधुता पाहिजे, त्याला धर्म निरपेक्षता पाहिजे. म्हणून दोन फ्रेम आहेत. एक ही फ्रेम आहे, बघूया थोडस आता लक्षात येईल. ही एक फ्रेम आहे जे मानव विकासामध्ये लागणाऱ्या घटकाला च्या एकदम विरोधी आहे. आणि ही जी फ्रेम आहे हे मानव विकासाच्या संदर्भात आहे. बुद्धीला महत्व देते, मानवाच्या समतेला महत्व देते, बंधुताला महत्व देते, है ना. तर लस निघाली, फक्त श्रीमंतांनाच लस, गरिबांना नाही. गरीबापर्यंत पण पोहोचण्याची गरज आहे, ते पण प्रशासनाचं काम आहे. समाज कल्याण प्रशासन. फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज दिलाय संविधानात. हा, अख्खा संविधान वेलफेअर ऑफ द स्टेटच्या कन्सेप्टवर उभा आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शालूट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव या शब्दासाठी प्रत्येक मानवाने, भारताचंच म्हणून नाही, जातीपातीचं म्हणून नाही, तर प्रत्येकाने आदरपूर्वक धन्यवादच घेतला पाहिजे, दिलाच पाहिजे. म्हणून कन्सेप्ट आहेत, समजून घ्या तुम्ही. नाही तर फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी एवढं नका समजू. समाजासाठी आणि समाजासाठी देण्यासाठी जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते फार महत्वाचं आहे. दुसरी फ्रेम पण सोबत सोबत काम करत राहते. म्हणून या फ्रेमला आपण महत्व दिलं पाहिजे. म्हणून महात्मा फुले असतील, राजा राम मोहन राय असतील. म्हणून सामाजिक चळवळी कशा चालल्यात बघा, मानवतेसाठी चाललंय. महात्मा फुले 50% ज्या महिला वर्ग आहे त्यांना शिक्षणाचे दार उघडे करतायत. मग ते जातीपातीला नाही बघितलं त्यांनी. काय दिसते आपल्याला, हे जे आहे हे मानव विकासासाठी, मानव प्रगतीसाठी हा भाग आहे. याला आधुनिक म्हणणार आहे आपण, याला आपण आधुनिक म्हणणार आहे. म्हणून मानव केंद्रित ज्या संकल्पना आहेत त्याला आधुनिक म्हटलं जातं. आधुनिक भारत, आधुनिक, लक्षात येते का. म्हणून आधुनिक प्रकार, आधुनिकीकरण, भारतीय समस्या लक्षात येईल. समस्या शब्द सोडवताना योजना हे सगळं आपल्याला बघायचं आहे, कळेल तुम्हाला हळूहळू. याला अधिक महत्व देऊ. तिसरा पॉईंट जो जागतिकीच्या संदर्भात आपण बघत, आधुनिकतेच्या संदर्भात आपण बघत, दोन्ही पॉईंटला एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला. तिसरा पॉईंट पण जोडला. आता चौथ्या पॉईंटकडे जाऊया. वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम. काय परिणाम झालाय, जर हे सगळं असा वैज्ञानिक दृष्टिकोन आणलाय तर आपण बघतोय की वैज्ञानिक प्रगतीमुळे आज हळू का असेना पण होत आहे. आणि आपल्याला ते सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून वैज्ञानिक जे प्रगती आहेत त्या वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी आणि ग्रामीण भागावर झालेला परिणाम आपल्याला बघायचा आहे. 80% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, शेतीवर आधारित उद्योग आहे किंवा शेतीशी संलग्न 65% लोकसंख्या आहे. म्हणून आपल्याला टेक्नॉलॉजीचा अभ्यास करताना कृषीचा अभ्यास करावा लागेल, है ना. ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, कृषी तंत्रज्ञानचा अभ्यास करावा लागेल. आरोग्य, हेल्थचा अभ्यास करावा लागेल. ग्रामीण शहरी जीवनावर जो काही परिणाम झालेला आहे त्याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागेल. म्हणून एकूणच जो आपल्याला अभ्यासक्रम दिसतोय तो सुंदर डिझाईन केलेला आहे. भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदाहरणार्थ ऊर्जा समस्या आहे. बघतोय आपण की इलेक्ट्रिसिटीची कमतरता आहे, शासनाने दिलं पाहिजे. मार्गदर्शक तत्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आपल्याला. त्यांनी म्हटलं आहे की शासनाने, शासन कल्याणकारी राज्याची भूमिका निभावली पाहिजे, वेलफेअर ऑफ द स्टेटची भूमिका निभावली पाहिजे.
गरिबांना इलेक्ट्रिसिटी मोफत द्यायची आहे, दिली पाहिजे. एज्युकेशन फ्री असलं पाहिजे, आरोग्य फ्री असलं पाहिजे. वी द पीपल, आपण भारतीय नागरिकांनी पण त्या फ्रेम मध्ये बघायचं आहे की आपल्याला काय मिळते आहे. स्टेटचं काम आहे, स्टेटचं काम आहे मानवता, समाज, ज्याला या गोष्टी द्यायच्या. शिक्षण मोफत द्यायचंय, बुक्स फ्री द्यायचे. आपण बघतो की एक छोटीशी योजना असते, एवढे सारे विद्यार्थ्यांची संख्या असते, त्यांना शासनाकडून फारच कमी मदत मिळते. ते वाढवली पाहिजे. ते वाढवण्यासाठी आपण त्या पद्धतीचं शासन आणलं पाहिजे. आता प्रायव्हेट स्कूल, प्रायव्हेट सगळं गव्हर्नमेंटचं काम होतं, ते गव्हर्नमेंटने आपली कामं करत नाहीये, प्रायव्हेटला देत आहे. वेलफेअर ऑफ द स्टेट ची कन्सेप्टला कुठेतरी तळा जाताना दिसतंय का, तर बघूया पुढे. म्हणून समस्या ज्या आहेत, ऊर्जा, अन्नधान्य, लोकसंख्या समस्या आहे, त्याच्या उपाययोजना आहेत. पर्यावरण आहे, शैक्षणिक आहे, बोललोय मी शिक्षणाच्या संदर्भात, ऊर्जेच्या संदर्भात, गृहनिर्माण, परिवहन या विषयाच्या वेगवेगळ्या जे काही समस्या आहेत त्यावर आपल्याला भाष्य करायचं आहे, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. प्रश्न कसे येतील सांगतो. प्रश्न कसे येतील तर आपल्याला दिसते की प्रश्न जो आहेत त्या प्रश्नांचा जर का आपण चर्चा केली तर प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात येईल की प्रश्नांचे जर आपण असं इमॅजिन करू की आपल्याला जो काही प्रश्नपत्रिका आल्या आहेत त्याच्यात समजा उदाहरणार्थ जे काही प्रश्न विचारतायत त्यामध्ये जास्त प्रश्नांचा वेग जो आहे किंवा जास्त प्रश्न जे विचारतील ते प्रश्न सोसायटीच्या संदर्भात, समाजाशी जुळणाऱ्याच्या संदर्भात जास्त आहे. समजा आता आरोग्य आहे, लसीकरण आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून बायोलॉजीचा अभ्यास करताना आपल्याला ही गोष्टी बघायची. म्हणून हे सगळं समजण्यासाठी की याचा उपयोग काय आहे, याचा काय फायदा होईल, म्हणजे प्रश्न पण बघितले. विज्ञान हा एक सेक्शन असेल. मी अभियांत्रिकीने तर तंत्रज्ञान असा शब्द लिहिणार, कारण अभियांत्रिकी म्हणजे फारच छोटा, एकदमच शॉर्ट शब्द झाला. पुढे आपल्याला मी चार्ट दाखवेल त्यावेळेस दिसेल की अभियांत्रिकीचा कुठे किती छोटा शब्द दिसेल. तो ब्रॉड कन्सेप्ट एक वेगळा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मग इकडे समाज जो आहे त्याच्याशी आपल्याला या गोष्टी जुळायच्या. जर प्रश्न म्हटलं तर जास्त प्रश्न आपल्याला या संदर्भात येतील. म्हणून एकूणच आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न केला की अभ्यासक्रम नेमका काय आहे. तर अभ्यासक्रम जो आहे त्याला आपल्या परीक्षेमध्ये असं का फ्रेम केलं, समाज कल्याण किंवा इतर मागास बहुजन कल्याण किंवा एकूणच जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या संबंधित हा अभ्यासक्रम का सेट केला त्याचं आपण उदाहरण इथं बघितलं. म्हणून आपल्याला याला समाजाशी जोडावं लागते, हे यातला क्रक्स आपल्याला आहे. पुढे आता याला आपण डीप मध्ये जर जायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की हा एकूणच जो पॉइंट आहे त्या पॉइंट मध्ये आपल्याला हे लक्षात येईल की याला आपण एकदम पहिला जो घटक आहे की नेमकं सायन्स काय आहे, सायन्सची उत्पत्ती काय, क्रमबद्धता काय, लॉजिक काय, क्रम कसा असतो है ना. विज्ञानाचा सायंटी या शब्दापासून कशी उत्पत्ती झाली हे बघणार, आधुनिकता काय किंवा तंत्रज्ञान काय हे बघणार, आणि मग सोसायटीशी याच्याशी कसं जुळते आपण हे बघणार, राज्यघटनेशी कसं जुळते, समाजशास्त्राशी कसं जुळते, आणि जेवढ्या काही समस्या आहेत त्या समस्येचं सोल्युशन आपल्याला कसं होते. मग पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवात जो करणार आहे आपण तो विज्ञान या घटकातून करणार आहे, मग तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि मग सोसायटीला याच्याशी जोडणार आहे, समस्येशी जोडणार आहे. तर हा झाला विज्ञान व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाचं इंट्रोडक्शन. पुढच्या सेकंड लेक्चर मध्ये आपण सायंटी या जो शब्द आला, सायंटी या शब्दापासून सायन्स कसा तयार झाला आणि माहिती जाणून घेणे, क्रम, लॉजिक, प्रिन्सिपल्स कसे तयार होतात, थेरी कशी तयार होते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. इथे हा व्हिडिओ आपण थांबूया. धन्यवाद.